येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होऊ घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवारांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ आज नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून व प्रचार पत्रकाचे प्रकाशन करून करण्यात आला। यावेळी वाशीगाव, सानपाडा, पाम बीच व वाशी सेक्टर 17 मधील परिसरातील मतदार व नागरिक, भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित जनतेला सागर नाईक यांनी संबोधित करताना नवी मुंबईतील सुजाण मतदार नागरिकांनी नेहमीच मंत्री गणेश नाईक यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाला साथ दिलेली आहे। शहराबाहेरील अन्य पक्षाच्या नेतृत्वाकडून या शहरातील जनतेच्या कररूपी निधीचा अपहार व पालिकेस शासनाकडून निधीसाठी उपेक्षित ठेवल्याबद्दलचे जागृतीपर स्मरण करून दिले। आज इतर महापालिका ही शासनाची बाणगुळ झालेली। शासना तिथे पगारासाठी पैसे नाहीयेत, कॉन्ट्रॅक्टर लोक जिन्यावरती बिलासाठी थांबतात आणि शासनाने दिलेल्या दानापोटी ते त्या ठिकाणी राहतात। जसं पाकिस्तान बर्बाद झाला, त्या IMF कडे लोन मागायला जातं, तसं इतर काही महापालिका शासनाकडे कटोरा घेऊन जातं। तसेच माजी महापौर सागर नाईक यांनी दशरथ भगत, निशांत भगत, दयावती शेवाळे व प्रीती भगत यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्यात। प्रभाग क्रमांक 18 मधून नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमचे उमेदवार नेते दशरथजी भगत साहेब, माझे मित्र निशांतजी भगत, दयावती शेवाळे मॅडम, प्रीती भगत मॅडम यांचा परिचय पत्र आणि प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी फोडलेला आहे आणि त्यांचा प्रचार हा सुरू केलेला आहे। खऱ्या अर्थाने या व्यक्तींची परिचयाची आवश्यकता कुठल्याच नागरिकांना नाही। प्रत्येक नागरिकांना यांची ओळख आहे आणि कार्याची ओळख आहे, त्यामुळे वारंवार विश्वास नागरिकांनी त्या ठिकाणी दर्शवलेला आहे। भाजपा पक्षाचं नेतृत्व गणेश नाईकजी आणि भगत फॅमिली, शेवाळे फॅमिली यांचं कार्य, या सगळ्यांची साथ या प्रभाग क्रमांक 18 मध्ये लागून या प्रभागाचा विजय हा निश्चितच त्या ठिकाणी मानला जातो आणि त्या प्रभागाची जी तळमळतीने कार्य दशरथजी भगत साहेब यांनी यापुढे केलेली आहे, त्या माध्यमातून नागरिक हा पूर्णपणे विश्वास या आपल्या सौग उमेदवारावरती दाखवले असं मला विश्वास आहे। या ठिकाणी सन्माननीय माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढून अर्पण करून शुभारंभ करण्यात आलेला आहे। सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आज्ञेने या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि बहुसंख्येने या ठिकाणी अतिशय शॉर्ट म्हणजे कमी अवधीमध्ये आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं त्या या ठिकाणी उपस्थित आम्हाला या ठिकाणी आनंद आहे आणि हा जो प्रचाराचा जो शुभारंभ आहे, वास्तविक हा प्रचार वर्षानुवर्ष चालू आहे। मत मागणं हा विनम्रता आहे, परंतु केलेल्या कार्यातून मागण्याचा जो समाधान आनंद आहे तो अलौकिक आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही नागरिकांना, तमाम नागरिकांना नम्र आवाहन करतो, विनंती करतो, आपल्या विकासासाठी, आपल्या उन्नतीसाठी, आपल्या सुरक्षेसाठी, शांततेसाठी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी आणि नवी मुंबई सुरक्षित करून ठेवण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी बहुमताने द्यावा। निशाणी आहे कमळ, जिकडे तिकडे कमल तिकडे जमल, जिकडे तिकडे कमल तिकडे जमल, बाकी सगळं जाईल। आणि त्याच्यामुळे मी मग बोललो मेरिटच आहे ना, हा कार्याला दिलेला तिकीट आहे। मेरिट म्हणजे काय? कार्य आहे ना, जे तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून केलेले कार्य आहे आणि गेल्या वर्षानुवर्षी जो कार्य करतो त्यामध्ये प्रेसचा फार मोठा सपोर्ट आहे। जे केलेले कार्य आपण जनतेत दाखवलं, आपण जर दाखवलंच नसतं तर कसं झालं? म्हणून हे जे तिकीट दिलेलं आहे, दशरथ भगत व्यक्ती बाजूला करावं, त्यांच्या सहकेलेल्या सर्व नागरिकांनी केलेलं जो कार्य आहे आणि कार्य सकारात्मक आहे, लाभदायक आहे, आशादायक आणि सुलभ आहे, या कार्याला दिलेलं तिकीट आहे असं मला या ठिकाणी वाटतं। 6 वर्षाचं उणीवाणाऱ्या सुधारणा करणं जे राहिलेलं आहे, उणीव काही नाहीये, अधिक त्यात चांगलं भर कसं करता येईल, अधिक विकास कसा करता येईल, हेच ध्यास आहे। आणि नवी मुंबई सुरक्षित राहणं नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली
धनंजय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही नवी मुंबई महानगरपालिका सुरक्षित राहणं ही काळाची गरज आहे आणि याच्यासाठी याच्यासाठी लढायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे. आणि जो काही काम राहिलेला आहे, काम राहिलं म्हणजे काय, सुधारणा, अधिक उत्तम सुधारणा, अधिक आधुनिक सुधारणा हा राहिलेला आहे. उणिवा हा काय, उणिवा कधी संपलेला आहे, अधिक चांगलं करता येईल याच्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आणि प्रचंड संख्येने प्रचंड मताने जिंकून येणार आहे. मला असं या ठिकाणी आमचा ध्यास आहे आणि आम्ही जो आतापर्यंत ध्यासपूर्ती आणि ध्यास वचननामा अतिशय संपत चव्हाले साहेब आम्ही आहोत, अतिशय शक्य आम्ही काय केले, जो ध्यासपूर्ती म्हणजे वचनपूर्ती केलेला आलेला आहोत, असं अचानक आलेलो नाही आहोत, अचानक आलेलो नाहीये. हा एक विकास विश्वासाचा भरोसा आहे. काय म्हणतोय, एक विकास विश्वासाचा कायम भरोसा आहे आणि याच्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी अतिशय नाईकच्या नेतृत्वाखाली ही निवडणुका अतिशय बहुमताने, प्रचंड मताने, बहुसंख्येने या ठिकाणी निवडून असे आमचा आशा आहे.